सुमित मी काय म्हणतो होईल एक पोरगी दिसते हा तर चला आपण जाऊ तिथं थोडंफार डोकं लावू तेच भेटलं तर करावं भेटलं लागेल. आणि एक स्वस्तात काम भेटलं करू पाहिजे. इथून घेऊ आणि बाजारात विकून टाकू जाऊ चालेल ना. काय वाटतं तुला काय गायब करायचं. नाही काय पुरत नाही ते पैसे हा बाजारात विकून टाकू चालेल. त्याच्याकडून आपण 4-5 हजार रुपयांनी कमी घेऊ हो, स्वस्तात भेटलं तर घेऊन हा टाकू. आणि बाजारात विकून टाकू हा मग उरलेले पैसे मग काय करते करू हे चालेल चोरीचे ना. पैसे पुरते नाही चालेल ना, मग स्वस्तात घेऊन टाकू आणि तिकडे मागे विकू. हा चल जाऊ चल जा. हा हर इकडं मोकळ्याच्या चरायचं दाट सोडून आणि अडचणीत घुसत आहे तिकडं. दादा कुठे गेले काय माहिती ते तिकडं लय लांब गेलाय त्यांना आणून जावं लागन. हाय का ते कोकर किती लांब लांब चालली. हर इकडे या ना तिकडं काय तुम्हाला काय काढा ना माझी भाषा वैताग आलाय. आता का जावं घरी काय नो दुपार लय झाली आता ऊनही खाली गेले. हर आता हे गावडीने मध्ये जायचं ना आता रस्त्याला काहीच काय माहिती. हा हा हिला काय झालं काय नाही एवढी शांत बसली काय ग बाई. हा लय शांत बसली तुला खायचं नाही का पोटभर. हा हिला विचारू लय निवंत बसली ग बाई. हा स्वस्तात तर भेटलं पाहिजे हे कोण आले बाई सांड पण किती सांगायचे विचारून कमी करा आपण. नमस्कार 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 पण कोण आहे तुम्ही. आम्ही ना इथलेच आहे आम्हाला मेंढरू पाहिजे होतं. मेंढरू हा आत्ता हा आत्ता मग घ्यायला आलोय. नेमका मा आबा बाहेर गेलाय. आबा म्हणजे आता तुम्ही आणले ना हे आमचे पण मामा बाप पण संग राहतो ना. हा पण तुम्हाला भावने माहिती का मग माहिती आहे ना मग सांग ना मग. मेंढ्यावाल्याची पोरं म्हणलं माहितच असतं ना मग मला. सांगा मग कोणचं यायचंय तुम्हाला. आम्हाला ना मेंढरू पाहिजे आणि 15-20 किलोमीटर भरलं पाहिजे. मेंढरू पाहिजे बऱ्या बाई छोटं जे आहे ना ते 5,000 पर्यंत. आपण ते भरेल किती आम्हाला ते 3 किलो कम से नाही कम भरणार. 15 किलो तरी पाहिजे. हे 3 किलो नाही भरायचं. मग ते मोठं येईन 25,000. कोणतं ते मोठं हे मोठं 20,000 नाही मग एवढं 30 किलो बी नकोय आम्हाला. मग तुम्ही असं अंदाजे बी लावून टाकले का. 20-25 किलोचं पाहिजे आम्हाला. नाही एवढं नको आम्हाला. बरं मग- आपल्याला 10 ते 15 किलो. 10 ते 15 किलोचं. मग हा. पुढे बघा तुम्हाला जे आवडेल ते. नाही असं कसं काय बघा मारलं बिरलं मग त्यांनी तुम्ही मेंढरा दाखवा कधी ना. मारित का. मग तुम्हाला कोणचं विकायचंय. आता सगळे आमचेच म्हणलं होते का आम्हाला काय पण सगळे सारखेच आहे. आणि हे काय हे आजारी आहे का नाही आजारी नाही दमलंय ते चालून चालून मग बसलंय. हा का हा आपल्या कसा दम लागतो चालून चालून तसं त्यांना लागतो. हम्म. मग दाखवा ना आम्हाला 10 किलो वालं 15 किलो वाला दाखवा. मी तर तुम्हाला म्हटलं चला पुढे दाखवते तुम्ही दाखवा येऊन ना मग सुद्धा चला ना मग आम्ही चालायला तयार आहे ना. बघा तुम्हाला जे आवडेल ते बघा हे इकडे हे बघा हे. नाही हे परत 30 किलो वाला दाखवलं तुम्ही. हे नको 30 किलो वालं. अहो ते नाही म्हटलं मी. मग कोणतं मग हे बघा इकडचं कुठे हे बघा ना इकडं. अहो तुम्हाला ज्याच्यावर नजर जाईल ते सांगा तुम्ही. हे किती वाला आहे ते 5,000. हे 5,000 हा लय गुपगुपीत रे. हा मग त्याचे किती ते तर फायदे. 2.5 किलो नाही भरणार ते तर. नाही कमी नाही मग ते चालेल का. नाही ते परत 30 किलो वाला आहे ना. मग ते चालेल का. ते 25 वाला आहे. मग हे चालेल का. कोणतं हे सुमित हे किती आहे मला कळा ना आता. ते 30 किलो आहे ना. हे बी 30 किलो आहे. नाही ना 30 किलो नाही ना 30 थोडे किलो बरगडे आहे ते. दिसतंय त्याच्या. ते आपल्याला पाहून लांब लांब पळू राहिले त्यामुळे तुम्ही एक जागी उभे राहा आणि मग सांगा. अहो तुम्ही दाखवा ना आम्हाला तेव्हा आम्ही बघू ना. ते ना माणसं पाहिले का ते चावरात आहे. नक्की तुमच्याच आहे का पण हा? नक्की तुमच्याच आहे नाही मेंढराचे कारण ते तुम्ही बोलवलं येईना ना. नाही मेंढराचे ते माझे म्हणजे फक्त आम्ही त्यांचं पालन करतो. तुम्ही बोलवलं ते यायला पाहिजे पण हा पण आता तुम्ही आले ना वास लागला असेल त्यांना. आमचा हा मग अंग नव्हत केली तू. हे काय वास लागला. हे काय येत आलंय जवळ मग बाकीच कावर येईना. याला किती काटे आहे पा. तुम्हाला नेमकं घ्यायचंच आहे का हा मग का टाइमपास करायला आले. टाइमपास आम्ही आम्हाला नाही कधीच घ्यायचं नाही. म्हणून आलोय. ये नको ते नको रिकाम बडबड लावली एक तर मग आबा नाही इथं. पण तुम्ही भाऊ बिले सांगता मग मी बोलले ना, तुम्ही लगेच दिले का मला तेवढे सांगा बरं असं कुठं राहतं का. तुम्ही योग्य ते बोला म्हणजे कमी होईल बरं का. का तेव्हा ते शेळी चालल. नाही शेळी आम्हाला बोकड्या पाहिजे मग
आयला. बोकडे आहे का? बोकड्या तर नाही. नाही हा, हा. होता आपण सकाळचं दिला. अरे देवा, मग आता काय करते सांगा पटकन. तेव्हा त्या शाळा आहेत त्या चालेल का? शेळ्या नाही ना पाहिजे आम्हाला, शेळ्या नको आम्हाला. मग ते कोकरू हा ना, मग कोकरूच पाहिजे आम्हाला, पण इतक्या मोठं बोकड्या पाहिजे. म्हणते इतक्या कोकरू म्हणते. अहो काय तुम्ही. अहो मोठं म्हणजे कोकरू मध्येच मोठं मेंढरू पाहिजे आम्हाला, जे 10-15 किलो भरल. बरं, भरल आता का? मी काय म्हणते, तुमची नजर एवढी चांगली ना, मग तुमच्या पार्कीत पहा कोणचं 10-20 किलोत बसेल हे ते बाई पहा. काळ, हा का? ते काळ आणा आणा बरं धरून उचलून. इकडं. तुम्ही आणा ना, तुम्ही मेंढरू आली. तुम्हाला पण सवय लागली पाहिजे. आणा उचलून. नाही आम्हाला सवय लाच काही करत नाही, तुम्ही आणा या. तिकडे. रर्रर्र, जा नाही. पटकन. हा? कितीला आहे ते? या नाही. इकडे या, याच्या जवळ जाऊ ते येईना तर. अहो, ते माणसं पाहिलं का पळत सुटले. ते पळत सुटले, काय करावं बाबा आता. मी काय म्हणते, तुम्ही या इकडे या. ते तुम्हाला पाहू पाहू पळत सुटले. या इकडं. हर्र. अरे तुम्हाला मारणार आहे का ते खाणार रे? उभे राहा ना जराशे. या हे बाई, माकडल्यावानी करायला लागले. या बाई ये. बोला मग. काय? बरं जाऊ द्या, चला आता ते आम्ही घेऊन जाऊ, आम्हाला कळलंय ते आहे. या बाई हे पण एक आहे, तर तुम्ही सांगा. हो, ये. हा ये ना, तर कितीला द्यायचं? तेवढेच 25,000. याचे 30 किलोचं तुम्ही 25 लाख सांगितलं, आणि आम्हाला हे 10 किलोचे. कुठं 10 किलो ते? हे काय 10 किलो ये. अहो, भरणार ते? काय? 10 मग? नाही भरणार. मग दुसरा पा. दुसरं म्हणजे तेव्हा ते काळ चालेल का? हा चालेल, ते बी चालेल. हा. मग ते ते तुम्हाला येईल जवळजवळ 16,000 पर्यंत. 10चं 16ला. हा मग काय बोलत आहे? नेमकं तुम्हाला घ्यायचंच आहे ना? अहो घ्यायचंय आम्हाला, पण एवढं माग. एक काम करा, मग आबा आला का मग या. हे आता आबा आले, आम्ही नाही थांबणार एवढा वेळ. मग तुम्हाला जिकडे भेटेल तिकडे घेऊन या जा. आम्हाला एकच नाही घ्यायचंय, पण मग आम्हाला नाही द्यायचं आता. आम्हाला 3-4 घ्यायचे. 3-4 हा 3-4 घ्यायचे होते. मग 3-4 दिले तर मग आबाला कळायचं नाही एवढे दिले म्हणून. मग तर मग आयफोनच सुट देऊन टाके. ते थोडे पैसे जास्त सांगतो यांना. अहो पण मी काय म्हणते, मग आबाला येऊ दिला असतं. नाही ना, पण मग आता आम्हाला पण घाई आहे ना हो. पण मग बघा, कमी काय होणार नाही बरं का. मी लय कमी केले, एवढे काय कमी होणार नाही म्हणजे? बरं घ्या. आज कमी तुम्ही कमी किती होणार. देणार आहे? आम्ही 10 किलोचे 5,000 रुपये देऊ, हा? आणि 15 किलोचे 7,000 रुपये देऊ. एवढं नाही परवडत. एवढं नाही परवडत म्हणजे? येच बरोबर आहे, कोणाला पण विचारा, येच भाव चालू आहे मार्केटमध्ये. तुम्ही कोणाला बी जाऊन विचारा, लयच सांगा, नाही लयच. परवडत. आणि ते बी तुम्हाला सांगते, आमच्या सारखी मेंढर कोणाकडे नसन. खाऊ खाऊ फुगले ते. सगळ्यांचे असेच राहते, खाऊ पोचले म्हणजे काय. अहो पण आमचे म्हणजे जाऊ द्या आता, तुम्हाला काय बोलायचं. तुम्हाला घेऊ वाटलं तर घ्या, काही जबरदस्ती नाही. अहो द्या, सांगा. आम्हाला पाहिजेच, पण मग काहीतरी कमी बिबी ते करा तुम्ही. नाही ना, मी लय कमी केले किती त्याशिवाय. कमी काय केलं तुम्ही? सांगितलं मग तेच भाव आहे. काय 25,000 सांगितले मी तुम्हाला, 20,000 बोलले. अहो आम्ही 10 किलोचं तुम्हाला विचारलं, तुम्ही 10 किलो 16,000 म्हणते. मग त्याच्यात कमी करा. लय तर लय 13,000 पर्यंत देईन. मग 13,000 नाही ना, 13,000 लयच होते. 9,000. याच्यापेक्षा खाली बी आता आम्ही केलं ना, नाही 7,000 वर आलो आम्ही. 9,000. नाही बरोबर परवडत आहे, आम्हाला. 9,000. नाही परवडत. मी लय कमी केले. मा बाप असं तर तेवढे नसते केले. हो या बा, मी बोलतो आता, तुमचं नाही माझं नाही, 10,000 रुपये फायनल. नाही तुमचं नाही, माझं नाही. 12,000 फायनल. नाही मग 12,000 रुपये नाही जाऊ द्या. परवडत. तुम्हाला असं काय नका करू, माहिती आम्हाला कसं. 3-4 घ्यायचे. तुम्ही 10 जरी घेतलं तरी तोच फायनल डिसिजन. हा का? हा. मग काही परवडत नाही आपल्याला. परवडत नाही तसं बाजारात भाव किती चालू आहे? काय चालू असेल 14-15. म्हणजे 10,000 जर दिलं ते परवडेल घ्यायला, तिकडे विकायला. 9,000 वर निघते. तुम्हाला बाजार भाव माहिती किती चालू आहे? मग किती? बाजार भाऊ मी जेवढा बोलले त्याच्या दुप्पट चालू आहे. हा का? मग आम्हाला काय वाटलं नाही. अहो तुम्ही आता इथपर्यंत आले म्हणून मी तुम्हाला देऊ राहिले, नाही तर दिले नसते. उलट तर तुम्हाला तिथे डबल द्यावा लागला असता पैसा. मग तिथंच का बरं विकते नाही तुम्ही? आम्हाला का विकू राहिले? सध्या आम्हाला द्यायचे नाही त्यांना, म्हणून का बरं? आम्हाला अजून मोठे होऊ द्यायचे ते. मग आम्हाला द्याशाल का 4-5? आता तुम्ही इथपर्यंत आले म्हटलं, मी द्यायला तयार झाले होते ना. 11,000 करून टाका. फायनल 11,000 बस. काय करावं बाई, एवढे चिकट माणसं. Final 11,000. 11,000 घेतले. बरोबर. बरं ठीक आहे, चला चला दाखवा कोणची. दाखव मग बघा कोणतं. तुम्हाला जे वाटन ते आता. मग आम्ही घेऊ 25 किलोचं 30 वा! किलोचं. मग म्हणजे तुम्ही तर काय? म्हणे आता. अहो म्हणजे जे तुमच्या याच्यात बसन ते म्हटलं मी. आम्ही तर मग मोठेच पाहू ना. बरं चला, मी दाखवते. आणि गाई किती द्यायची? हा? गाई गाय नाही द्यायची सध्या. आमच्या घरी दुधाचे वांदे होते ना. हो. बोला ना. आणि तुम्ही एकटेच फिरत आहे का? हा, कधी माझा आबा राहतं, हा. कधी माझी आई राहते. आबा माझे भाऊ नाही बाप. बाप.
मग भाऊ नाही का तुम्हाला? नाही एकुलते कच मी. पण आता तुम्ही तर एकटेच आहे, हा मी तुम्हाला एकटीच भीती नाही वाटत का? आहे. कोण खाते एवढ्या माझ्या सगळे माझ्या फॅमिलीची. मग तुमच्या मेंढ्या चोरी गेल्या मग मेंढ्या चोरी जाणार नाही. का बरं? आमच्याकडे तेवढे 2 टक्के कुत्रे कुठे? त्या तिकडे बसेल ते. आपल्याला दिसते कुत्रे बरं. वाघासारखेच आहे मग. हा का? हा तुमच्या मेंढ्यात जर वाघाने नेला मग येऊ शकत नाही का बरं? कारण आम्ही वाघ येईपर्यंत थांबतच नाही. हा नाही त्याला काय तो कवा येतोय दिवसा डावळ्या. नाही दिवसा वेळा नाही येते म्हणून आम्ही ना पार डोंगराला नाही जाते, खालच्या खालीच राहतो. हा. लग्न झालं का तुमचं? नाही अजून. का बरं? असंच विचारलं. नाही झालं अजून. म्हणलं लग्न झालंय काय? आणि का बरं झालं लग्न मग? का बरं म्हणजे अजून नाही केलं. पण का बरं? का बरं ते माझ्या बापाला विचारावं लागेल. का तुम्हाला नाही आवडलं कोणी? तसं काही नाही. तसं नाही काय म्हणजे कोणी चालेल का? काय बोलला? अहो माझं म्हणणं असं नेमका होतं, मेंढ्या घ्यायला आला का माझी चौकशी करायला आला? तसं नव्हतं माझं म्हणणं असं आहे का लग्न करायचं आहे ना तुम्हाला? ते माझ्या घरचे पाहून घेते ना. मग याने तेव्हापर्यंत विचारलं नाही म्हणून आलो. विचारलं मी. काय नाही विचारलं बरं? विचारलं असं म्हणलं लग्न होईल का नाही. कशाला विचारलं मला? विचारलं असं काय लग्न करायचं होतं का माझ्यासोबत? केलं असतं हा हा करेल तो. काय निर्लज्ज आहेत. ना. असं पण लग्न नाही ना होईल कोणाचं? तुमचं. लग्न व्हायला का? हा 3दा वहिले. 3दा? हा अरे तुला काय लाज वाटते का? चौथ्यांदी करू ना. 4थ्यांदी विचार आलं ते बी मला. मग त्याला काय झालं? निर्लज्ज. त्या निघून गेल्या मग चौथ्यांदी करालच ना. बापरे तुम्ही मला आज सोडून टप्पू दिसू राहिले मग तर. म्हणजे तुम्हाला काही मेंढ्या घ्यायच्या नव्हत्या. नाही आम्हाला मेंढ्या घ्यायच्या आहे, आम्ही पैसे बी घेऊन येईल. दाखव. दाखव काय? हे बघ. नको दाखव आहे. जमल का मग तुमचं काय लग्नाचं? थोबड फोडीन. अहो घ्या ना जमून, त्याला काय होतं? काठी आण इकडं. त्याला शिकवतो ना मी. विचार करा. कोणाचा? मी पाहू माझ्या इकडं चपलीचा काठी. विचार नाही करीत. तू काठी बिटीला हात लावू नको. मी दोघांना लहानी ना नाहीतर ते दोन्ही टाके कुत्रे बोलील. कुठं आहे ते? कुठे? यो खंडा ये इकडं यो. मला एक सांगा, ते कुत्र्याला आवाज देते ते कुत्रा येईना, हे मेंढराला बळते ते मेंढरा येईना, नेमकं कुत्र मेंढरा ये तुमचंच आहे का? हा भाऊ माझाच आहे ते. हा खोटं बोलते. ए तुला का आता का बायोडाटा काढून देऊ का? चल निघून चालतो पहिले. पण आम्हाला मेंढरू घ्यायचंय ना. नाही जायचं मला मेंढरू वगैरे नाही जायचं, लग्न बी नाही करायचं. का बरं? घ्यायचे ना. नाही द्यायचे सांगितलं ना. नाही ते सांगितलं ना तर लिख. नाही तर मग आबालाच बोलून घे. आबा आबा निघ ना. कुशल तोंड पोरं. बोला मग आबाला, आबाकडून घेतो ना आम्ही. आबा कुठे गेला काय माहिती? आबा घ्यायचे. नाही द्यायचे मला. 3-4 घ्यायचे. नाही द्यायचे मला. आम्हाला घ्यायचेच आहे. का लग्न करायचंय? काय बोलला? लग्न? मला त्याशी लग्न करायचं सांगितलं ना. सांगितलं लग्न नाही करायचं मला तुझ्यासोबत. हा येऊन तेच